मला जो विषय दिला आहे तो शेळीपालनाचा. शेळीपालन पाहिलं तसं तर विचार केला हा काही नवीन विषय नाही आहे, सर्वांना माहीत आहे. आपल्या आजूबाजूला गावात किंवा शहरामध्ये सुद्धा तुम्हाला शेळ्या पाळताना दिसतात. पण ज्या शेळ्या आजपर्यंत पाळल्या जातात किंवा 5-7 शेळ्या ज्यांच्याकडे असतात त्या सर्व शेळ्या पारंपरिक पद्धतीने पाळल्या जातात. त्या शेळी पालनाला जो शास्त्रोक्त पद्धतीचा आधार द्यायला पाहिजे, जोड द्यायला पाहिजे, ती दिल्या जात नाही. त्यामुळे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा ज्यांना व्यावसायिक पद्धतीने शेळीपालन करायचं आहे त्यांच्या मनात एक गैरसमज होतो की शेळीपालन हा एक दुय्यम दर्जाचा धंदा आहे किंवा एक जोडधंदा आहे. हा जो गैरसमज आहे हा थोडासा तुम्ही जर बाजूला सारला आणि शेळीपालनाला जर शास्त्रोक्त पद्धतीची जोड दिली, शास्त्रोक्त पद्धतीने जर शेळीपालन केलं तर हा जोडधंदा नाही, हा एक व्यवसाय म्हणून आपण त्याला विकसित करू शकतो आणि त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे इन्कम मिळू शकते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला जीवनसुद्धा त्या माध्यमातून, त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण जगू शकतो. आणि प्रथम आपण जर पाहिलं शेळीपालन जर करायचं असेल, व्यावसायिक दृष्टी शेळीपालन करायचं असेल तर का शेळीपालन करायचं आहे, तर शेळीपालनाचे काही विशेष फायदेसुद्धा आहेत. आता सर्वप्रथम आपण शेळीपालनाचे फायदे कोणते आहेत किंवा प्लस पॉईंट शेळीपालनाबद्दलचे कोणते आहेत ते आपण सर्वप्रथम पाहू. सर्वप्रथम जो मुद्दा आहे शेळीपालनाचा का एक अल्प गुंतवणुकीचा धंदा आहे. आज जर तुम्ही पाहिलं डेअरी व्यवसाय करतो म्हटलं किंवा इव्हन कुक्कुटपालन ब्रॉयलर जरी ठेवतो म्हटलं तुम्हाला भरपूर पैसा लागतो. त्या मानाने शेळीपालनामध्ये आज जी आर्थिक गुंतवणूक लागते ही तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. आज गायीची जर किंमत पाहिली, चांगल्या प्रकारची जर आपल्याला गाय घ्यायची असेल, संकरित गाय घ्यायची असेल तर 50-60 हजाराच्या खाली गाय मिळत नाही. चांगल्या जातीची म्हैस जर घ्यायची असेल, एखादी मुरा जातीची म्हैस वगैरे घ्यायची असेल तर 80-90 हजाराची एक म्हैस पडते. त्या दृष्टीने आज जर बकऱ्या जर ठेवल्या, शेळ्या जर ठेवल्या तर आज ॲव्हरेज जरी किंमत पाहिली आपण, ॲव्हरेज 32 किलो 33 किलो जर वजन धरलं आणि 200 रुपये किलो जरी आपण किंमत धरली बकरीची एका, तरी 5-5.5-6 हजारामध्ये आपल्याला एक बकरी मिळते. आणि एक म्हैस जर आपण विकत घेतलो त्या बदल्यात आपल्याला जवळपास 40 ते 45 बकऱ्या आपण विकत घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतो. दुसरा का डेअरी व्यवसायाला जनावर मोठं असल्यामुळे खाद्याचा खर्च जास्त लागतो. त्यासोबतच त्या जनावरांसाठी लागणाऱ्या जे शेड्स आहेत, बांधकामाचा खर्चसुद्धा जास्त राहतो आणि मॅनेजमेंटसुद्धा आपल्याला त्या व्यवसायात जास्त काळजीपूर्वक करावं लागते. त्या मानानं शेळीपालनामध्ये आपण जर पाहिलं तर जनावरांची साईज लहान आहे, खाद्य कमी लागते आणि त्यांना निवाऱ्याची जागासुद्धा कमी लागते. त्यामुळे आपल्याला बांधकामावरचा सुद्धा खर्च आपल्याला कमी करता येतो किंवा कमी लागतो आणि कमीत कमी खर्चात आपण शेळ्यांसाठी निवारा तयार करू शकतो आणि व्यवसाय सुरू करू शकतो. त्यामुळे हा जो व्यवसाय आहे हा एक तुलनात्मकदृष्ट्या बाकी पशु निगडीत व्यवसायापेक्षा कमीत कमी गुंतवणुकी सुरू करण्यासारखा धंदा आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेळीपालन हा असा एक ATM सारखा आपण वापरू शकतो. शेळीपालनामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातही तुम्ही पाहत असाल, जेव्हा गरज पडते, पैशाची गरज पडते तेव्हा तो बकरी विकतो किंवा बोकड विकतो आणि पैसा उपलब्ध करून घेतो. एखादं काम आलं, लग्न आलं किंवा ज्या काही त्याला पैशाची गरज पडते त्यावेळेस तात्काळ तो त्याच्याकडे उपलब्ध असते जनावरं किंवा बोकड विकून त्यापासून पैसा उपलब्ध करू शकतो. एक शेळीपालन हा व्यवसाय बचत बँकेचं एक आपल्याला कार्य करतं किंवा एक सध्याच्या प्रचलित भाषेत आपण म्हणू का ते ATM म्हणून सुद्धा आपण त्याला करू शकतात. त्यानंतर पोल्ट्रीपेक्षा किंवा दूध देणाऱ्या जनावरांपेक्षा सुद्धा या जनावरांची जी क्षमता आहे, काटक आहेत, रोगाला कमीत कमी बळी पडतात आणि ज्या विपरीत हवामानाशी जुळून घेण्याची जी क्षमता आहे ही शेळ्यांमध्ये जास्त आहे. म्हणजे हा सुद्धा एक शेळीपालनामधला आपल्याला प्लस पॉईंट धरता येतो. तसेच शेळ्यांमध्ये 2 पिढीतलं अंतर कमी असल्यामुळे आपल्याला जी
दोन पिढीतलं अंतर कमी असल्यामुळे आपल्याला त्याचं उत्पादन जास्त मिळतं, लवकर मिळतं. ज्यापासून जे पिल्ले मिळतात, करडे मिळतात, ते आपल्याला फास्ट मिळतात. त्यानंतर जागा कमी लागते, मी तुम्हाला पहिले सांगितलेलंच आहे. आणि या शेळीपासून मिळणारं जे खत आहे हे शेणखतापेक्षा सुद्धा जास्त नत्र स्फुरद असलेलं शेणखत असते. शेणखतापेक्षा सुद्धा या लेंडी खतामध्ये नत्र आणि स्फुरद जास्त असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठलाही व्यवसाय सुरू करताना आपल्याला पाहावं लागते मार्केटिंगमध्ये आज जर विचार केला, बकरी पालन किंवा ते बकरीचं जे मटण आहे मार्केटमध्ये तुम्हाला माहीत आहे जवळपास 350-360 रुपये किलो आजची कॉस्ट आहे किलोची. आणि तुमच्याकडे जर बकऱ्या असेल, शेळ्या आहे, विकण्याच्यासाठी तयार असेल तर त्यास तुमच्याकडे शिल्लक राहत नाही. त्या जेव्हा तुम्हाला विकायची असतात तेव्हा सहज खपतात. त्यामुळे त्यांना मार्केट उपलब्ध आहे. कारण का बकरीचं मटण असं आहे का सगळ्यांनाच चालते. बाकी कुठल्या कम्युनिटीमध्ये त्याचा टॅबू नाही आहे. जितके लोक आपल्या मांसाहारी जो लोक आहेत ते सगळे बकरीचं मटण खातात. तो एक अजून प्लस पॉईंट आहे. बऱ्याच सगळं डेअरीमध्ये किंवा पीक फार्मिंगमध्ये कुठल्या एक पर्टिक्युलर कम्युनिटीजमध्ये त्या जनावरांचं मांस खात नाही. पण गोट फार्मिंगमध्ये तो एक प्लस पॉईंट आहे की बकरीचं मटण, शेळीचं मटण हे सगळ्यांनाच चालतं. त्याच्यापासून परत ज्या बकरींपासून मिळणारे शिंग आहेत, खुरं आहेत, जे बाय प्रॉडक्ट्स आहेत जनावरांपासून, म्हणजे आफ्टर ते कत्तल केल्यानंतर जे शिल्लक राहतं मटणाच्या व्यतिरिक्त, त्याचासुद्धा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो. शिंग आणि खुरापासून जवळपास डिंकयुक्त पदार्थ तयार करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मांसाहारी जे लोक आहेत, मांसाहार करणारे जे लोक आहेत, जे प्रोटीन्स आहेत, जे प्रोटीन्स शाकाहारातून मिळत नाही, ते प्रोटीन्स आहेत ते आपल्याला मटणाच्या मार्फत बकरीच्या मटणामार्फत आपण ते घेऊ शकतो. पर्टिक्युलरली लायसिन आहे, निओसिन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, हे जे घटक आहेत ते आपल्याला शाकाहारातून बरंचसा मिळत नाही किंवा कमी प्रमाणात मिळतात, ते आपण याच्यामार्फत घेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिलांसाठी हा व्यवसाय फार सोयीचा आहे. कारण बकऱ्या ह्या गरीब असतात, सहज लेडीज किंवा महिला त्यांना सहज सांभाळू शकतात. आणि त्यामुळे महिलासुद्धा हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा सांभाळू शकतात. हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आज विचार केला तर आपल्याकडे 50% महिलांची संख्या आहे. आपण फक्त जे व्यवसाय जेव्हा विचार करतो तेव्हा फक्त पुरुषांचाच विचार करतो. पण शेळीपालनाचा जर विचार केला तर आपण हा जो 50% आपलं जे पॉप्युलेशन आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा एक व्यवसाय चांगल्या प्रकारे एक पर्वणी ठरू शकते. हे जे झाले हे सगळे शेळीपालनाचे फायदे आहेत. जरी आपल्याला शेळीपालनाचे फायदे माहीत असले तरी आजपर्यंत ही शेळीपालन हा गरीब लोकांचा व्यवसाय आहे, ही एक गैरसमजूत झालेली आहे. किंवा पारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय केल्यामुळे आपण त्याला थोडंसं दुय्यम दर्जाचं स्थान दिलं गेलं आहे. पण जर हा धंदा आपण शास्त्रोक्त पद्धतीनं केला तर नक्की त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो, त्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते. आज जर विचार केला जगाचा तर शेळ्यांची संख्या जर पाहिली जगामध्ये आज 910 दशलक्ष एवढी आहे. आणि भारताचा जर विचार केला तर आज भारतामध्ये 154 दशलक्ष शेळ्या आहेत. आणि याचं प्रमाण जगाच्या शेळ्यांच्या संख्येच्या प्रमाणात जर विचार केला तर जवळपास 17% येते. आणि भारत हा देश जगामध्ये दुसऱ्या नंबरवर शेळ्यांच्या संख्येमध्ये येतो. आणि पहिला नंबर चीनचा आहे. आणि त्यानंतर भारत हा देश आहे, हा शेळ्यांच्या संख्येमध्ये दुसऱ्या नंबरवर येतो. आणि एवढं असूनही आपल्या देशामध्ये 41% ज्या शेळ्या आहेत ह्या दरवर्षी कत्तल होतात. आणि त्यामध्ये जर 5 किंवा 10% जर आपण मॉर्टेलिटी धरली, त्यांची मरतूक धरली, तर जवळपास 50% ज्या शेळ्या आहेत दरवर्षी यांची संख्या घटत जाते. किंवा कत्तल आणि मरतुकीमुळे या संख्या एवढी असूनही दरवर्षी जर त्याची जर ग्रोथ पाहिली या शेळ्याच्या संख्येची तर दरवर्षी याची ग्रोथ 5% पर्यंत आपल्याला दिसून आलेली आहे.
म्हणजे विचार केला तर हा व्यवसाय फार मोठा आहे, ही एक इंडस्ट्री बनू शकते भविष्यात. पण अजूनही त्या विषयाला थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन म्हणा किंवा एक ऑर्गनाइज, जसं पोल्ट्रीमध्ये ऑर्गनाइज सेक्टर तयार झालं आहे त्या प्रमाणात अजूनही गोट फार्मिंगला थोडंसं जर चालना दिल्या गेली, मीट प्रोसेसिंगमध्ये जर जास्त भर दिला गेला तर नक्कीच हा व्यवसाय भविष्यातही पोल्ट्री सेक्टरसारखाच एक चांगल्या प्रकारे एक गोट इंडस्ट्रीसुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकेल. आणि पर कॅपिटा अवेलेबिलिटी जर आपण म्हटलं की प्रत्येक व्यक्तीला फक्त आज अर्धा किलो मटण उपलब्ध आहे. आजची जगाची जर आपल्या देशाची संख्या पाहिली 120-121 करोड संख्याचा विचार केला तर त्या प्रमाणात फक्त आपल्याला शाकाहार ॲव्हरेज जरी धरला तर फक्त अर्धा किलो मटण एका व्यक्तीला उपलब्ध आहे. आणि त्या मानानं जर विचार केला तर या व्यवसायामध्ये भरपूर भविष्यात स्कोप आहे. फक्त गरज आहे सुशिक्षित आणि व्यावसायिक किंवा शास्त्रीय दृष्टीने व्यवसाय करणाऱ्या लोकांची या व्यवसायाकडे येण्याची. आजकाल बरेच नवयुवक किंवा यंग जनरेशन बरेचसे माझ्याकडे येतात. MBA झालेले लोक आहेत, मुलं आहेत, यायला लागले, गोट फार्मिंगच्या बाबतीत विचारपूस करतात. ही एक चांगली एक सुरुवात असं वाटते. आपल्या या गोट फार्मिंगला थोडंसं चांगले दिवस येण्याचे भविष्यात काहीतरी घडत आहे. देशाचा जर विचार केला तर महाराष्ट्र हा 4थ्या नंबरवर शेळ्यांच्या संख्येमध्ये येतो. पहिला नंबर लागतो राजस्थानचा, दुसरा वेस्ट बेंगॉल, तिसरा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हा 4थ्या नंबरवर शेळ्यांच्या संख्येमध्ये आहे. आणि टोटल जर शेळ्यांची संख्या पाहिली महाराष्ट्रामधली तर जवळपास 10.40 मिलियन दशलक्ष शेळ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सध्या उपलब्ध आहेत. त्यानंतर पाहू आपण भारतामध्ये कुठल्या शेळ्या आहेत, शेळ्यांच्या जाती किंवा व्यवसाय करताना आपल्याला सर्वात पहिले कुठली जात ठेवायची किंवा कुठल्या शेळ्या ठेवायच्या हा सर्वात पहिले मुद्दा आपल्यासमोर येतो. जगाचा जर विचार केला जगामध्ये 100पेक्षा जास्त प्रकारच्या जाती आपल्याला आढळतात. आणि त्यामध्ये भारतामध्ये आढळणाऱ्या ह्या 20 ते 22 जाती आहेत. आणि भारतामध्ये आढळणाऱ्या जाती ह्या 4 टप्प्यामध्ये विभागल्या गेल्यात. ॲग्रो क्लायमॅटिक झोननुसार त्या विभागल्या जातात. पहिला जो भारताला सर्वात वरचा जो आपला थंड प्रदेश जो आहे, हिमालय जो थंडीचा जो प्रदेश असतो त्या भागात तुम्हाला काश्मीरी, चांगथांगी, चेगू, पश्मिना या प्रकारच्या शेळ्या मिळतात. त्यानंतर जर आपण थोडं खाली आलो, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या भागात आपल्याला बीटल, बार्बरी ह्या शेळ्या मिळतात. त्यानंतर राजस्थान, गुजरात जर मध्ये गेलो आपण झालावाडी आहे, कोइलवाडी आहे, सिरोई आहे या प्रकारच्या शेळ्या येतात. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात आणि साऊथ इंडियाचा विचार केला तर कन्नयाडू आहे, उस्मानाबादी आहे, संगमनेरी आहे, बेरारी आहे, ह्या विविध प्रकारच्या शेळ्या आपल्याला या ठिकाणी मिळतात. आणि जर विदर्भाचा जर विचार केला किंवा महाराष्ट्राचा जर आपण विचार करू, महाराष्ट्रात 4 प्रकारच्या शेळ्या आपल्याला आढळतात. सगळ्यात प्रसिद्ध शेळी म्हणजे उस्मानाबादी, ही मराठवाड्याची आहे. दुसरी शेळीची जी जात आहे ती आहे संगमनेरी, ही पश्चिम महाराष्ट्र, अहमदनगर, नाशिक शहर या त्या एरियामध्ये आपल्याला त्याचा उगम आहे, त्या एरियामध्ये पाळलं जातं. तिसरी जी शेळी आहे ही कोकण कल्याण म्हणून आहे, ही कोकणातच्या वातावरणाशी सुटेबल अशी जात आहे. आणि चौथी जी शेळीची जात आहे ती नुकतीच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रयत्नातून तिला एक नॅशनल रेकग्निशन आता नुकतंच मिळालेलं आहे. ती जात म्हणजे बेरारी. या बेरारी जातीवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात संशोधन झालं आहे. अकोला येथील पदव्युत्तर पशु वैद्यकीय संस्थेमध्ये आणि त्या संशोधनाच्या मार्फत त्यांच्या प्रयत्नातून ह्या बेरारी शेळीलासुद्धा आज रेकग्निशन मिळालं आहे. तिला एक नॅशनल लेवलवर आपण तिला एक बेरारी म्हणून एक जात आपण एस्टॅब्लिश केलेली आहे, ज्यावर संशोधनसुद्धा झालेलं आहे. पण आधी ती जात लोकल किंवा स्थानिक जात म्हणूनच ओळखली जात होती, तीसुद्धा एक आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि जर व्यवसाय आपण जेव्हा करायचा आहे, विदर्भाचा जर विचार करतो, एक तर बेरारी जातीच्या शेळ्या आपण पाळू शकतो किंवा उस्मानाबादी ही एक चांगली जात आहे. कारण उस्मानाबादी जातीचा जो उगम आहे तो उस्मानाबाद, लातूर, बीड त्या एरियात आपल्याला त्या पाळल्या जातात किंवा तो ब्रीडिंग टॅग त्यांचा असल्यामुळे
विदर्भाचं आणि मराठवाड्याचं जर वातावरण आपण पाहिलं तर जवळपास सारखं आहे, फक्त उन्हाळ्यात 1-2 डिग्रीचा जो काही फरक असतो, 2 डिग्री टेम्परेचरचा. उन्हाळ्याचे 2 महिने जर आपण थोडंसं काळजीपूर्वक त्यांचं व्यवस्थापन केलं तर आपण त्या शेळ्या आपल्याला विदर्भासाठी चांगल्या प्रकारे सुटेबल आहेत. त्यानंतर जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा आहे तर सर्वात पहिले आपल्याला शेळ्या विकत घ्यायला आहे. शेळ्या विकत घ्यायसाठी तर मग कोणत्या शेळ्या घ्यायला? सर्वात पहिले आपल्याला ब्रीड निवडला. आपण समजा ब्रीड घेतला, आपल्याला जर उस्मानाबादी शेळ्या घ्यायच्या आहेत, उस्मानाबादी शेळ्या घ्यायच्या आहेत, तर उस्मानाबादी शेळ्या कुठे मिळतील? आपल्या एरियात. सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो. आपल्या इथे मार्केटमध्ये उस्मानाबादी जातीच्या चांगल्या प्रकारच्या शेळ्या मिळतील याची काही गॅरंटी मिळणं शक्य नाही. त्यासाठी राज्य सरकारचं अंगीकृत व्यवसाय म्हणून असलेलं शेळी मेंढी महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी विकास महामंडळ, मेंढी व शेळी विकास महामंडळ आहे, त्यांचा एक फार्म पोऱ्याला अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. ते लोक किंवा त्या महामंडळामार्फत आपण त्या शेळ्या विकत घेऊ शकतो. आणि जवळपास आज शेळीची किंमत गव्हर्मेंट रेटनुसार जर पाहिलं तर 200 रुपये, 197 रुपये किलो जिवंत शेळीचं वजन या प्रमाणात ते आपल्याला विकत मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी जर आपण शेळ्या विकत घेतल्या तर आपली फसगत होत नाही. मार्केटमध्ये जर गेलो तर आपल्याला ते किंमत किती आहे, काय आहे, किंवा कुठल्याही तुम्ही जर पशु बाजारात गेले तर तिथं तुम्हाला अशी काही फिक्स प्राईस राहत नाही किंवा किंमत राहत नाही. बरेचदा असं वाटतं की आपलं आपल्याला कुठं फसवेगिरी झाली आहे किंवा जास्त पैसे आपल्याकडून गेले आहे का, किंवा चांगलं जनावर आपल्याला मिळालं नाही आहे का, ही जी एक आपल्या मनात शंका राहते, ती शंका आपण या ठिकाणी जर शेळ्या विकत घेतल्या तर ती आपली डोक्यातून निघून जाते. आणि आपल्यासमोर त्या शेळ्या मोजून मिळतात आणि ठरलेली जी किंमत आहे त्यानुसार आपणच पैसे किती झाले त्या शेळीचे तेवढं काढून आपण त्यांना देऊ शकतो. आणि महाराष्ट्र सरकारचा अंगीकृत व्यवसाय असल्यामुळे तिथं तुम्हाला फसवेगिरी होणे शक्यच नाही आहे. हा एक आपल्याला आपल्या विदर्भासाठी जर विचार केला तर एक चांगला मुद्दा आहे. आपल्याला उस्मानाबादी शेळ्या जर घ्यायच्या असेल तर त्या तिथे घेता येईल. कारण जेव्हा आपल्याला 50 किंवा 100 शेळ्यांचा फार्म एकत्र ॲट ए टाईम जर शेळ्या विकत घ्यायच्या असेल तर त्या मार्केटमधून तेवढ्या प्रकारात चांगल्या प्रकारच्या शेळ्या उपलब्ध होणे कठीण जाते आणि चांगल्या शेळ्या मिळतील याची काही गॅरंटी नसते. त्यासाठी मग त्यांच्यामार्फत जर आपण शेळ्या विकत घेतल्या तर आपल्याला एक गॅरंटी राहते की त्याला आपण बऱ्यापैकी चांगल्यापैकी आपण याण्यावर विकत घेऊ शकतो. तर कुठलीही शेळी विकत घेताना त्या जातीचे गुणधर्म त्या शेळीमध्ये असणं सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे. हा एक सगळ्यात पहिले आपण विकत घेऊ त्यावेळेस आपल्याला ते पाहायचं आहे की त्या शेळीमध्ये त्या जातीचे गुणधर्म पूर्णपणे आहेत. त्यानंतर शेळीचं वय हे शक्यतो 2 वर्षापेक्षा जास्त नसावं. कारण विचार केला तर शेळ्यांचं जे प्रजननचा जो काळ असतो, चांगलं उत्पादन देण्याचा जो काळ असतो तो जास्तीत जास्त 7 ते 8 वर्षाचा असतो. त्यानंतर आपण जर जास्त वयाच्या जर शेळ्या आपण विकत घेतल्या तर आपल्याकडे ती शेळी जेव्हा आपण ठेवू त्यावेळेस त्याच्यापासून जे उत्पन्न आपल्याला मिळालं पाहिजे ते थोडं कमी मिळेल. म्हणून शक्यतो 2 वर्षापेक्षा जास्त वयाची शेळी किंवा 2.5 वर्षापेक्षा जास्त वयाची शेळी शक्यतो आपण विकत घेताना टाळावं. आणि शेळ्या घेताना त्या निरोगी असल्या पाहिजे हे सुद्धा आपल्याला कन्फर्म करणं आवश्यक असतं. आणि त्यासाठी त्या शेळ्या विकत घेताना त्या शेळींचे डोळे पाणीदार असले पाहिजे, पाठ सरळ असली पाहिजे, पाठीला वाक नसावा. त्यानंतर शेळीची छाती रुंद, दोन्ही सळ्यांची लांबी सारखी असली पाहिजे. त्यानंतर सरासरी वजन कमीत कमी बकरीचं जेव्हा आपण विकत घेऊ त्यावेळेस 30 ते 35 किलोच्या दरम्यान असावं. 30 ते 35 किलोचं ॲव्हरेज. कारण जेव्हा आपण शेळ्या विकत घेतो त्यावेळेस एकसारख्या शेळ्या आपल्याला मिळत नाही. कोणती बकरी 26 किलोची असते तर कोणती बकरी 40 किलोची 45 किलोची असू शकते. पण जेव्हा आपण ॲव्हरेज काढतो तर ॲव्हरेज हा 30 ते 35 किलोच्या दरम्यान यायला पाहिजे. त्या प्रमाणात आपण शेळ्या विकत घ्याव्या. त्यानंतर जेव्हा आपण शेळ्या विकत करतो त्यासोबतच आपल्याला नराची सुद्धा आवश्यकता असते. आणि शेळी पालनामध्ये जर 25 शेळ्या असेल तर त्यासोबत एक नर आपल्याला ठेवावा लागतो. 50 असेल 50 शेळ्या ठेवायच्या असेल तर 2 बोकड आपल्याला ठेवावं लागतं. या प्रमाणात आपल्याला जसं 100 असेल तर 4 बोकड आपल्याला त्या शेळ्यांसोबत ठेवावं लागतं. आणि बोकडसुद्धा विकत घेताना तो कसा असावा, नर कसा असावा
तो सुद्धा सदृढ आणि त्या जातीचे पुरेपूर गुणधर्म असलेला असावा. तो त्याचं जर मूवमेंट आहे तो चपळ असावा. त्यानंतर शक्यतो जो नर आहे, जो आपण नर पैदाशीसाठी निवडतो, तो जुड्यातला किंवा तिड्यातला असावा. म्हणजे त्याच्यापासून मिळणारी जी उत्पत्ती आहे, पुढची जी पिढी मिळणार आहे ती सुद्धा आपल्याला 2 किंवा तिडे देण्याची शक्यता जास्त राहते. त्यामुळे तो जर जेव्हा आपण निवडतो तो नरसुद्धा शक्यतो जुड्यातला किंवा तिड्यातला असावा. त्यासोबतच त्याची प्रजनन क्षमतासुद्धा चांगली असावी. ही एक सर्वात महत्त्वाची मुद्दा. जेव्हा आपण पैदाशीसाठी जर नर विकत घेतो तर त्याच्या लिबिडो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. त्याला प्रजनन जो क्षमता असते ती चांगल्या प्रकारे असली पाहिजे. तो उंच, लांब, भरदार छाती असणारा असावा. त्याला कुठल्याच प्रकारचे शारीरिक व्यंग नसावे. आणि शक्यतो तो नर निवडताना 2 ते 2.5 वर्षाचा असावा. त्याचं वय शक्यतो ब्रीडिंगसाठी जेव्हा आपण मेल विकत घेतो त्याचं वय कमीत कमी 2 वर्ष तरी असावं. 2 वर्षापेक्षा खालील बोकड किंवा नर आहे तो पैदाशीसाठी शक्यतो वापरू नये. जरी तो 1 वर्षानंतर मॅच्युअर होतो, पण पैदाशीसाठी जर आपण त्याला वापरायचा असेल तर 2 वर्षाचा झाल्यानंतर त्याला पैदाशीसाठी वापरावा. आणि विकत घेताना जर नर विकत घ्यायचा असेल तर सर्वात पहिले त्याचं जे अंडकोश आहे ते तपासून घ्यायचे. दोन्ही जे वृषण असतात, टेस्टीज असतात, ते दोन्ही टेस्टीज त्याच्या व्यवस्थित आहे का, समप्रमाणात तिथं अंडकोशात आलेले आहे का नाही हे पहिलेच चेक करणे फार आवश्यक आहे. कारण जेव्हा ब्रीडिंगसाठी आपल्याला नर घ्यायचा असते सगळ्यात पहिले मुद्दा असतो त्याचा प्रजनन क्षमतेचा. त्यासाठी आपल्याला त्याचा अंडकोश तपासणे हे फार महत्त्वाचं असते. ते दोन्ही वृषण अंडकोशात असलेले पाहिजे तेव्हाच तो नर आपण निवडावा. त्यानंतर आपण शेळ्या विकत घेतल्या, बोकळी विकत घेतला, त्यानंतर जो मुद्दा आहे तो व्यवसायाचा, तो येतो शेळ्यांच्या निवाऱ्याचा. आता निवाऱ्यासाठी बऱ्याच लोकांचा एक गैरसमज आहे, शेळ्यांसाठी फार मोठं बांधकाम करून शेळ्या ठेवायच्या. पण शक्यतो शेळ्यांसाठी बांधकाम करताना, निवारा देताना कमीत कमी खर्चात किंवा स्थानिक उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा उपयोग करून शेळ्यांचं जर शेड बांधलं तर आपण जो तिथं होणारा डेड इन्व्हेस्टमेंट आहे किंवा त्या बांधकामावर होणारा खर्च आपण कमी करू शकतो. शक्यतोवर मुरमाड किंवा पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीवर शेड बांधावा. थोडंसं उंचावर शेड घ्यावा. बांधताना जेव्हा जिथं बांधू आपण त्या शेडची जागा जी आहे ती थोडीशी पाण्याचा निचरा होणारी, मुरमाड असणारी किंवा बाकी जागेपेक्षा किंवा इतर परिसरापेक्षा थोडंसं उंचावर असेल तर पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो. गोठ्याची जी बांधकाम करताना गोठ्याची लांबी जी आहे ती दक्षिण पूर्व असावी. आणि गोठ्याची लांबी आपण आपल्या जनावरांच्या संख्येनुसार आपण ठेवू शकतो. पण जी शेडची रुंदी आहे, गोठ्याची जी रुंदी आहे शक्यतो 40 फुटापेक्षा जास्त नसावी. कारण 40 फुटापेक्षा जर जास्त घेतली आपण तर जे व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे, क्रॉस व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे, ते चांगल्या प्रकारे होत नाही. म्हणून शक्यतो 40 फुटापेक्षा त्याची रुंदी नसावी. आणि शक्यतोवर बांधकाम करताना कॉन्क्रिटिंग फ्लोअर जे बांधतो आपण तेव्हा त्याला आपण काय म्हणतो फ्लोरिंग जे करू ते फ्लोरिंग कॉन्क्रिटिंग न करता मुरुम टाकून चांगल्या प्रकारे दबाई करून जर करून घेतलं तर ते जास्त सोयीचं राहत. कारण दबाई कॉन्क्रिटिंग जर केलं आपण फ्लोरिंगचं तर हिवाळ्यात थंड होते आणि उन्हाळ्यात गरम होते. त्यामुळे शक्यतोवर कॉन्क्रिटिंग करू नये. शेळ्यांसाठी जेव्हा आपण शेड बांधतो त्यावेळेस त्या शेडमध्ये कॉन्क्रिटिंग न केलेलं बरं. कारण आपल्याला शेळ्यांचा शेड कधी धुवायची गरज पडत नाही. आणि बाकी फक्त त्याला जर झाडून घेतलं, लेंड्या वगैरे झाडून घेतलं तरी चालतं. आणि शेळ्यांची जी कातडी असते ती थोडीशी नाजूक असते, बाकी जनावरांपेक्षा ती नाजूक असते. त्यामुळे शक्यतोवर मुरुम टाकूनच तळ जे आहे खालचा पृष्ठभाग आहे तो शेडचा तो तयार करावा. म्हणजे तो हिवाळ्यात उबदार राहील. आणि त्याला आणि जेव्हा शेळ्या लघवी करतील त्या लघवी केलेलं जे मूत्र असते त्या जमिनीत आतमध्ये ॲब्सॉर्ब होऊन जातं, आतमध्ये पिसून जातं. कॉन्क्रिटिझम जर केलं असेल तर पर्टिक्युलरली जर पावसाळ्याचा जर विचार केला तर पावसाळ्यात जेव्हा लघवी करते शेळी ते मूत्र पूर्ण पसरते आणि ते शेड पूर्ण 2-2 दिवस सुकत नाही. त्यामुळे जर आपण कॉन्क्रिटिंग नाही केलं तर ते मूत्र तिथच्या तिथंच सुकल्या जाते, आतमधले ॲब्सॉर्ब होऊन जाते आणि शेड लवकर
सुकून जाते. आणि शेळी पालनामध्ये जेव्हा आपल्याला शेडमध्ये जर शेळ्या ठेवायच्या आहे, सगळ्यात पहिला मुद्दा गोठ्यांमध्ये किंवा निवाऱ्यासाठी शेळ्यांना साफ आणि स्वच्छ आणि कोरडं शेड उपलब्ध करून देणे असतं. शेळ्या कधीच तुम्हाला घाणेरड्या जागेत त्या राहत नाहीत. त्यांची एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे, त्यांना स्वच्छता जास्त आवडते. कधी तुम्हाला शेळ्या भरलेल्या दिसणार नाही. जसे म्हैस भरलेल्या दिसतात, गाई भरलेल्या दिसतात, तशाच तुम्हाला बकऱ्या कधी तुम्हाला भरलेल्या दिसत नाही किंवा त्यांना अशा घाणेरड्या दिसत नाही. त्या बकऱ्या स्वतः स्वच्छता प्रिय आहेत आणि त्यांना कोरडं वातावरण जास्त मानवतं आणि त्या कोरडं वातावरणात त्यांना त्यांचं आपल्याला निवाऱ्याची व्यवस्था आपल्याला करणं आवश्यक असतं. त्यानंतर गोठ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गरज असते ती असते गव्हाणीची. गव्हाणी जर आपण ठेवल्या तर आपल्याला चाऱ्याची नासाडी आपल्याला वाचवता येतं. सोबतच पाण्याची व्यवस्था जर करायची असेल तर पाण्याची व्यवस्था आपण टबमध्ये सुद्धा आपण पाण्याची व्यवस्था शेळ्यांसाठी करू शकतो. त्यानंतर जेव्हा आपण शेड बांधतो किंवा शेळ्या आपल्याला शेडमध्ये ठेवायच्या असतात तेव्हा शेड आतमध्ये ठेवताना ह्या कप्प्यांमध्ये वेगवेगळे त्या शेडमध्ये वेगवेगळे कप्पे तयार करून त्या वेगवेगळ्या याच्यात ठेवायच्या. म्हणजे ज्या गाभण शेळ्या आहेत त्या वेगळ्या ठेवाव्या. 1 ते 3 महिन्याचे जे पिलं असतात ते वेगळे ठेवल्या गेले पाहिजे. 3 ते 6 महिन्याचे जे पिलं असतात ते वेगळे ठेवल्या गेले पाहिजे. 6 ते 12 महिन्याचे मादी पिलं वेगळे पाहिजे. 6 ते 12 महिन्याचे नर पिले वेगळे ठेवले गेले पाहिजे. आणि बोकळ हे सुद्धा वेगळे ठेवले गेले पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यांचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येतं. त्यासाठी शेडमध्ये वेगवेगळे कप्पे तयार करून असे वेगवेगळे गटामध्ये आपण त्या शेळ्या ठेवू शकतो. आणि शक्यतो हे जे कप्पे तयार करतो हे चेन लिंक किंवा नेट लोखंडी जाळी वापरूनच करावे. कारण जेव्हा ते वेगवेगळे जरी केले असतात पण ते एकमेकांना दिसतात, त्यामुळे त्यांना एकटेपणाची जाणीव होत नाही. तो एक मुद्दा असतो. जेव्हा आपण कप्पे करतो ते सुद्धा चेन लिंक वापरूनच शक्यतो करावे. पण जरी तो वेगवेगळे केलेले असले तरी त्यांना असं वाटते की आपण सगळं सोबत आहोत. ती एक त्यांना जाणीव होत नाही की आपण एकटेपणा वेगळे आहोत. आणि जेव्हा आपण गव्हाणीची जर विचार केला, गव्हाणी जर आपल्याला ठेवायचे असेल त्यासाठी साधं एक रेडीमेड आपल्याकडे सिमेंटचे पाईप मिळतात. 300 mm पाईप किंवा 1 फुटाचा व्यासाचा जो पाईप येतो सिमेंटचा, तो उभा कापून जर त्याला कापला किंवा जेव्हा आपण विकत घेऊ तेव्हा सिमेंट बनवणाऱ्या कंपनीकडून किंवा त्या फॅक्टरीमधूनच त्याला सांगितलं का आम्हाला अर्धा पाईप बनवून दे, तर तो देईल. आणि मजबूत असतो. एक वेळ विकत घेतला तर तुटत नाही. आणि बकरीला सवय असते पाय मारायची, म्हणजे ट्रॅम्पलिंगची एक सवय आहे, नासाडी करते. आणि कुठले तुम्ही टब वगैरे प्लॅस्टिकचा जर वापर केला तर ते टब खाली पाडतात. ही एक त्याला म्हणून एक प्रवृत्तीच आहे ती शेळ्यांमध्ये. त्यामुळे सिमेंटचा जर आपण पाईप वापरला तर तो वजनी असतो आणि तो पडणार नाही, आपल्या खाद्याची नासाडी होणार नाही. त्यासाठी 300 mm जाळीचा जो व्यासाचा जो पाईप असतो सिमेंटचा, तो उभा कापून आपण त्याला शेळ्यांच्या खाद्याचा भांडं म्हणून आपण वापरू शकतो किंवा गव्हाण म्हणून आपण त्याला वापरू शकतो. आणि शक्यतोवर एका बकरीला लांबी गव्हाणीची 1 फूट तरी उपलब्ध झाली पाहिजे. या हिशोबानं जर आपल्याकडे 50 शेळ्या असेल तर 50 फूट पाईप आपल्याला लांबी लागेल. म्हणजे 25 फूट जर पाईप आपण उभा कापला तर आपल्याला 50 शेळ्यांची व्यवस्था खाद्याची गव्हाणीची आपण करू शकतो. आणि जेव्हा आपण शेडचं बांधकाम करायचं असतं त्यावेळेस जेव्हा आपल्याला टाईपचं शेड बांधायचं आहे, लीन टू टाईप शेड नाही, आपण विचार केला जनरली जे शेड बांधतो आपण टाईपचं शेड बांधतो, तर त्यामध्ये मध्ये जी उंची असते शेडची हे कमीत कमी 12 ते 13 फूट असावी. आणि साईडला जे उंची येते ती जवळपास कमीत कमी 8 फूट असावी. म्हणजे त्या शेडमध्ये हवा चांगली खेळती राहील आणि प्रकाशसुद्धा चांगल्या प्रकारे येईल आणि शेड नेहमीप्रमाणे सहज कोरडं राहील. आणि जेव्हा आपण विचार करतो प्रत्येक शेडीला किती जागा लागते आणि जेव्हा आपण शेड बांधतो सर्वात पहिले एका शेडीला किती जागा लागते त्याचा हिशोब करून आपल्याला तेवढ्या प्रमाणात आपल्याला तेवढ्या स्क्वेअर फूटचं शेड आपल्याला बांधावं लागतं. तर विचार केला तर भाकड शेडी असेल तर 12 स्क्वेअर फूट एका शेडीला लागतं. व्यालेली शेडी असेल तर 16 ते 20 स्क्वेअर फूट आपल्याला जागा लागतं. 3 महिन्यापर्यंत जर करडे असेल तर त्याला 4 ते 6 स्क्वेअर फूट जागा लागतं.
6 ते 9 महिन्याचेच करडे असेल तर 8 ते 10 स्क्वेअर फूट जागा लागतं. गाभण शेळीला 16 ते 20 स्क्वेअर फूट जागा लागतं. बोकड असेल तर 25 स्क्वेअर फूट जागा कमीत कमी त्याला उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. आणि बाकी करडे आहेत 6 ते 8 आणि 9 महिन्यानंतरचे जे करडे आहेत त्यांना जवळपास म्हणजे ते अडल्टमध्येच गणले जातात, तर त्यांनासुद्धा 10 ते 12 स्क्वेअर फूट जागा आपल्याला उपलब्ध करून दिल्या गेली पाहिजे. या प्रमाणात आपल्याला शेडचं जे बांधकाम करायचं आहे, गोठ्याचं जे बांधकाम करायचं आहे, तर त्यांना जे कमीत कमी जी जागा लागते त्या हिशोब करूनच आपल्याला शेड बांधावं लागतं. आणि शेडसोबतच आपल्याला त्यांना लागणारं खाद्य, त्यानंतर कोरडा किंवा वाळलेला जो चारा असतो ते साठवण्यासाठी लागणारं शेडसुद्धा आपल्याला सोबतच आपल्याला याची आपल्याला बांधावं लागतं. त्यानंतर आपण शेळ्या विकत घेतल्या, निवाऱ्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर मुद्दा आहे तो शेळ्यांचा आहार. आता शेळी पालन करताना 3 प्रकारचं आपण शेळी पालन करतो. एक आहे मोकाट पद्धत, दुसरी आहे अर्धबंदिस्त पद्धत आणि तिसरी आहे बंदिस्त पद्धत. तर जेव्हा मोकाट पद्धतीनं शेळ्या पाळतो आपण त्यावेळेस आहार प्रबंधनाची काही तेवढी आवश्यकता नसते, कारण मोकाट पद्धतीमध्ये आपण काय करतो, त्या शेळ्या दिवसभर चरायला बाहेर पाठवतो आणि रात्री कोंडून ठेवून देतो, परत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना चरायला पाठवतो. त्यामुळे तुम्हाला आहार प्रबंधन वगैरे करायची गरज नाही, फक्त त्यांना दिवसभर चरायला सोडणे तेवढीच आपल्याला काळजी घ्यावी लागते. दुसरी जी पद्धत आहे ती आहे अर्धबंदिस्त पद्धत. ही पद्धत सगळ्यात सोयीची आहे. यामध्ये काय करतो आपण 4 ते 5 तास शेळ्यांना बाहेर चरायला पाठवतो आणि चरून आल्यानंतर परत त्यांना थोडा हिरवा चारा किंवा वाळलेला चारा आणि थोडी खुराक हे देणं आवश्यक राहते. आणि तिसरी जी पद्धत आहे ती बंदिस्त पद्धत. यामध्ये आपण बकऱ्या चरायला सोडतच नाही, त्या तिथंच बांधलेल्या असतात. यामध्ये आपल्याला पूर्ण त्यांचं जे खाद्य लागतं दिवसभराचं, हिरवा चारा, वाळलेला चारा आणि खुराक, हे सगळं त्यांना जाग्यावर द्यावं लागतं. पण शेळीचा जर विचार केला, शेळी पालनाचा जर आपण विचार करतो म्हटलं तर अर्धबंदिस्त जी पद्धत आहे, ही अर्धबंदिस्त जी पद्धत आहे मध्ये आपण जर अर्धबंदिस्त पद्धत जर वापरली तर आपण जवळपास 50 ते 60% जो खाद्यावरचा खर्च आहे आपण तो कमी करू शकतो. बंदिस्त पद्धतीमध्ये तुम्हाला हिरवा चाराही त्यांना खाऊ घालावं लागतं. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, शेळींना एकच प्रकारचा चारा आवडते हा आपला गैरसमज आहे. आपण जर म्हटलं आपल्याला त्यांना मकाच खाऊ घालायचा आहे तर मका खाणार नाही. एक शेळी असते एका झाडावर चढते, दुसरी शेळी दुसऱ्या झाडावर चढत राहते. एका शेळीला जे झाडपाला आवडतो तो दुसऱ्या शेळीला तोच झाडपाला आवडेल याची काही गॅरंटी नसते. त्यांना ती एक जे फार सिलेक्टिव्ह फिडर्स म्हणतात, शेळ्यांना ह्या सिलेक्टिव्ह फिडर आहे, त्यांना जे पाहिजे तेच खातात. त्यांना जे चव आहे चव जास्त चांगल्या प्रकारे समजते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, थोडा लहरीपणासुद्धा असतो शेळ्यांमध्ये. पर्टिक्युलरली फिडिंगच्या बाबतीत थोड्या लहरी असतात. तिला खायचं तर खाईल, नाही खायचं तर दुसऱ्या झाडावर जाईल किंवा दुसरी शेळी तिकडे गेली तिच्या मागे दुसरी जाईल. ही जी पद्धत आहे त्यांना आणि शेळ्या हा कधीच ग्रेझिंग करत नाही. तुम्ही कधी शेळ्यांची जी नैसर्गिक पद्धत आहे ब्राउजिंग करायची, झाडपाला जगण्याची जी आहे, झाडपाला खाण्याची, झाडपत्ती खाण्याची त्यांची सवय आहे, ती ब्राउजिंगची आहे. मेंढ्या ज्या आहेत मेंढ्या ग्रेझिंग करतात, पण शेळ्या कधी तुम्हाला ग्रेझिंग करताना फार कमी दिसतात. जेव्हा त्या उपलब्ध नाहीत तेव्हाच ग्रेझिंग करेल. पण त्यांना सर्वात पहिले जेव्हा तुम्ही बोकड्या सोडाल ते सगळ्यात पहिले झाडझुडपं पाहतात आणि त्यावर मान करून खाण्याची जी त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती आपण या अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये सुद्धा आपण करू शकतो. दुसरा, त्यांना जो लागणारा वेगवेगळ्या प्रकारचा चारा आहे तो सुद्धा त्यांना त्यांच्या लायकिंगनुसार त्यांच्या आवडीनुसार त्या मिळू शकतात जंगलातून. म्हणून शक्यतोवर जेव्हा आपण आहाराचा विचार केला किंवा संगोपनाच्या पद्धतीचा जर विचार केला तर अर्धबंदिस्त पद्धती संशोधनामध्ये सुद्धा असं आढळून आली का ती फायदेशीर आहे आणि शेळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली राहते. कारण शेळ्यांना जवळपास 2 ते 3 किलोमीटर रोज फिरायला आवश्यक आहे. ही त्यांची एक नैसर्गिक गरज आहे. त्यानंतर जर आपण अर्धबंदिस्त पद्धतीचा जर विचार केला तर त्यामध्ये आपण चरून आल्यानंतर त्यांना जो आपल्याला हिरवा चारासुद्धा द्यावा लागतो, उपलब्ध असलेला हिरवा चारा, त्यानंतर वाळलेला चारा आणि खुराक. आता 2 ते 3 किलो हिरवा चारा उपलब्ध असेल तर आपण द्यायचा. 1 ते 1.5 किलो किंवा 2 किलोपर्यंत वाळलेला चारा त्यांच्या गरजेनुसार त्या खातील.
आणि सोबतच आपल्याला खुराक मिश्रणसुद्धा त्यांना देणं आवश्यक राहतं. खुराक मिश्रणमध्ये आपण भुईमुगाची ढेप आहे, गव्हाचा कोंडा आहे, मका, ज्वारी जे काही भरडून आपल्याकडे उपलब्ध आहे ते भरडून आपण त्यांना देऊ शकतो. सोबत मिनरल मिक्सचर आणि मीठ जर आपण त्याच्यात टाकलं तर एक पूर्ण बॅलन्स कॉन्सन्ट्रेट म्हणून आपण त्यांना आपण देऊ शकतो. किंवा मार्केटमध्ये पेंडी खाद्य म्हणून उपलब्ध आहेत, त्याला पेलेट्स म्हणतात, पेलेटसुद्धा मिळतात. बकरीच्या स्पेशल जरी मिळाला नाही तरी ड्राय स्टॉक राशन दूध न देणाऱ्या जनावरांसाठी जे वापरतात ते जरी खाऊ घातलं तरी त्यांना पूर्ण न्यूट्रिशन त्याच्यातून मिळतं. त्यानंतर खाद्यानंतर शेळ्यांना लागतं पाणी. जेवढं जरी त्यांना पाणी 3 ते 4 लिटर किंवा 5 लिटरच्या वर त्यांना रोज एका शेळीला पाणी लागत नाही, पण ते उपलब्ध असणं, स्वच्छ आणि थंड पाणी त्यांना नेहमीसाठी 24 तास उपलब्ध असावं, ही एक सुद्धा व्यवस्थापनातली आपली एक गरज आहे. कारण जर पाणी त्यांना व्यवस्थित जर मिळालं नाही तर त्यांचा शारीरिक क्रिया मंदावतात आणि नेहमी शारीरिक क्रिया सुरुवातीला मंदावतात, नंतर त्याचा परिणाम हा त्यांच्या प्रजननावरसुद्धा होतं. म्हणून आपल्याला त्यांचं प्रजनन व्यवस्थापन ठेवायचं असेल तर त्यांना 24 तास स्वच्छ थंड पाणी उपलब्ध करून देणे ही एक आपली गरज राहते. त्यानंतर जेव्हा आपल्याला व्यवसाय करायचा आहे शेळीपालनाचा, तर शेळीपालनाच्या व्यवसायामधून आपल्याला काय मिळतं? करडं मिळतं. डेअरीमध्ये आपल्याला गाईपासून दूध मिळते, कोंबड्यांपासून अंडे मिळतात किंवा तो पक्षीच मिळतो ब्रॉयलर. पण शेळ्यांमध्ये तसा प्रकार नाही आहे. शेळ्यांमध्ये आपल्याला त्या शेळीपासून होणारे करडं आहेत ते जे मिळतात तेच आपलं उत्पन्न आहे. म्हणून आणि जे करडाचं उत्पन्न आहे ते सर्वस्व निगडित आहे त्या शेळींच्या प्रजोत्पन्नासाठी. त्यामुळे सर्वात पहिलं शेळीपालनामध्ये आपल्याला त्यांचं जे मॅनेजमेंट आहे हे ब्रीडिंग मॅनेजमेंट करणं फार आवश्यक आहे. प्रजोत्पादन प्रबंधन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला शेळीपालन व्यवसायामध्ये असतो. त्यासाठी असं आपलं नियोजन असायला पाहिजे का 2 वर्षातून कमीत कमी 3 वेळा आपल्याला त्या शेळीनं पिले दिले पाहिजे. म्हणजे दर 8 महिन्याला आपल्याला त्या बकरीनं पिलू दिलं पाहिजे, शेळीनं पिलू दिलं पाहिजे, 1 किंवा 2 किंवा 3. त्यासाठी आपल्याला सगळं नियोजन करणं आवश्यक असते. शक्यतोवर प्रजोत्पादनासाठी 1 वर्षाच्या नंतरच्या ज्या शेळ्या आहेत त्या वापराव्या. कारण जवळपास 10 ते 12 महिन्यापर्यंत त्या शेळ्या मॅच्युअर होऊन जातात. सगळ्या शेळ्या ज्या आहेत मॅच्युअर होऊन जातात. आणि शेळ्यांचा जो ऋतुकाळ आहे हा 21 दिवसाचा असतो आणि प्रत्येक 21 दिवसानंतर त्या माझावर येतात. त्या माझावर आल्यानंतर त्या फळवल्या गेल्या पाहिजे, त्या माज वाया गेला नाही पाहिजे, ही आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि माझावर आल्यानंतर ती शेळी 24 ते 72 तासात फळली गेली पाहिजे, ही आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. जर तो माज आपला वाया गेला तर परत आपल्याला 21 दिवस वाट पाहावं लागते. म्हणजे आपल्याला जे पुढचे पिल्ले मिळणार आहे ते बकरी गाभण राहण्याचा जो काळ आपला एक महिना आपला पुढे सरकतो. त्यामुळे माझावर आलेल्या शेळ्या ओळखणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे माझावर जर शेळी आली आहे तर तिचे काय ती कशी ओळखावी? तर माझावर आलेली शेळी जोरानं ओरडते, आवाज करते, त्यानंतर ती शेपटी हलवत राहते, त्यानंतर जो बाह्य जननेंद्रिय आहेत त्याच्यावर थोडी सूज आलेली दिसते, चिकट द्रव थोडासा आपल्याला त्याच्यातून वाहताना दिसतो आणि बरेचदा त्यांची भूक मंदावलेली असते आणि वारंवार शेळ्या लघवी करतात. ही जी लक्षणं जर आपण पाहिले तर असं समजायचे की ती शेळी माझावर आहे. आणि जर शेळी जर माझावर असेल तर माज आल्यानंतर ती 12 ते 18 तासाच्या आत ती फळवल्या गेली पाहिजे, अन्यथा तो मास तिचा वाया जाईल आणि तुम्हाला परत 21 दिवस वाट पाहावी लागेल पुढच्या वेळेस ती माझावर येईपर्यंत. त्यासाठी आपल्याला ब्रीडिंग मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे. आणि शेळ्यांचा जो गाभण काळ असतो हा जवळपास 5 महिन्याचा असतो, 145 दिवस ते 150 दिवसाचा. आणि म्हणून आपल्याला 5 महिने तिचा गर्भार पिरियड, त्यानंतर
व्यायल्यानंतर 1 महिना युटेरसला पूर्ण इन्व्हॉल्युशनला लागतं, नॉर्मल पोझिशनवर यायला लागतं आणि परत 21 दिवसानंतर ती माझावर येईल. असे 2 महिने जर धरले तर 1 महिना पहिल्या माझावरती फळली नाही तर दुसऱ्या माझावरती कमीत कमी फळल्या गेलीच पाहिजे. म्हणजे आपल्याला 2 वर्षातून 3 वेळा तिच्यापासून करडं मिळाले पाहिजे. ते जर आपण मॅनेजमेंट जर केलं नाही तर तो जर आहे इंटर किडिंग पिरियड तो जर वाढला तर आपल्या बिझनेसमधला लॉस वाढत जातो. शेळ्यांमध्ये इंटर किडिंग पिरियड जे आहे हा मॅक्झिमम 8 महिन्याच्या पेक्षा जास्त नसावा. त्यासाठी आपल्याला हे सगळं नियोजन करणं आवश्यक राहते. बरेचदा आपण पाहतो एका वर्षातून काही शेळ्या वर्षातून एकदाच पिले देतात किंवा त्यावेळेस तो बोकळ व्यवस्थित नसतो किंवा आपण त्या बकऱ्या माझावर आल्यानंतर त्या आपण व्यवस्थित त्यांना बोकळासोबत ठेवत नाही की कुठंतरी आपलं मॅनेजमेंट चुकतं आणि आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे अपेक्षित आपल्याला जे फायदा घ्यायचा आहे शेळ्यांपासून तो मिळत नाही. त्यासाठी हे जे तत्त्व आहे हे आपल्याला तत्त्व आपल्या अंगीकारावं लागेल. तेव्हाच आपल्याला कमीत कमी प्रत्येक 8 महिन्याला आपल्याला शेळ्यांपासून करडं मिळतील. नंतर करडू जन्मल्यानंतर कुठली काळजी घ्यावी, कारण सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला बिझनेसमधला मुद्दा आहे किंवा जो आपल्याला प्रॉफिट मिळून देतो ते जे आहे शेळ्यांमधून मिळणारे करडं. ते करडं जर आपण व्यवस्थित त्यांचं संगोपन केलं नाही तर आपला नफा तिथंच संपला हे असं गृहीत धरावं. आणि जेव्हा करडू जन्माला येते त्यावेळेस शक्यतोवर नाड त्या करडूची नाड मातेसोबत असलेली सहजा शक्यतो आपोआप तुटू द्यावी. शक्यतो आपोआप तुटते. त्यानंतर तुटल्यानंतर जर नाड फारच लांब असेल तर आयोडीनचा वापर करून आयोडीनमध्ये बुडवलेली कैची किंवा निर्जंतुक केलेली कैची किंवा ब्लेड यांनी ती कापून टाकावी आणि नाभीपासून 2 ते 3 इंचावर किंवा 4 इंचापर्यंत त्याला कट धाब्यानं बांधून सोडून द्यावं. म्हणजे जे इन्फेक्शन राहते बरेचदा नेव्हल हील म्हणून एक इन्फेक्शन राहते, बरेच बॅक्टेरिया वगैरे आहेत ते आतमध्ये घुसतात आणि तिथून जनावर पिलांमध्ये बरेचसे रोग होण्याची आपल्याला तो टाळू शकतो आपण त्याच्यापासून. त्यानंतर पिलू झाल्यानंतर शक्यतोवर त्या करडाला त्या शेळीला चाटू द्यावे. चाटल्यामुळे काय होतं तो तिच्यावर म्युकस जो असतो पूर्ण शरीरावर तो पूर्ण ते बकरी चाटते. चाटल्यामुळे तिला त्या करडाला ओळखण्यासाठी मदतही होते आणि एक मातृत्वाची जी एक मदरिंग ॲबिलिटी आहे ती डेव्हलप होते शेळ्यांमध्ये. जेव्हा नंतर ते दूध प्यायला जाते पिलू ती सहज तिला एक मातृत्वाची भावना निर्माण झाल्यामुळे दूध प्यायला ती चांगल्या प्रकारे तिला मदत करते. आणि सोबतच जेव्हा चाटल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि त्या पिलाला श्वासोच्छ्वास घेण्यास मदत होते. म्हणून शक्यतोवर बकरी जणल्यानंतर त्या करडूला त्या शेळीला आपोआप त्याला चाटू द्यावं. म्हणजे ते त्याला एक उबई मिळेल, शरीराला उबई मिळते, त्याचं म्युकसही निघून जातो, नाक तोंड साफ होऊन जातं, श्वासोच्छ्वास घ्यायला सोयीचं होतं. सोबतच त्या मातृत्वाची भावनासुद्धा तिथं एक जागृत होते. जर एखाद्या वेळेस बकरी चाटत नसेल तर मग त्यावेळेस आपल्याला एखादा कापड घेऊन त्याला स्वच्छ करणं भाग पडतं. आणि करडू झाल्यानंतर त्याला अर्ध्या ते 1 तासात चीक पाजणं फार आवश्यक असतं. चीक पाजणं हे जेवढं आवश्यक आहे कारण त्या चिकामध्ये बऱ्याच प्रकारचे अँटीबॉडीज असतात आणि त्याला त्या करडाला त्या चिकामधून पॅसिव्ह इम्युनिटी देतं आणि जवळपास 3 महिन्यापर्यंत त्याला कुठल्याच प्रकारची व्हॅक्सिनेशन वगैरे करायची गरज पडत नाही. त्यामुळे चीक पाजणे पहिले 3 दिवस चीक पाजणे फार आवश्यक असतं. आणि चीक किती पाजावा त्याचं एक सूत्र आहे. नाही तर घेतलं ना आपलं 2 लिटर दूध असेल तर 2 लिटर दूध चीक पाजून द्यायचं तसं नाही. त्यामुळे करडू झाल्यानंतर सगळ्यात पहिले त्याचं वजन घेतलं पाहिजे. त्याचं वजन जवळपास 2 ते 2.5 किलो असेल त्या प्रमाणात त्याला चीक पाजलं गेलं पाहिजे. वजनाच्या 10% चीक पाजणे आवश्यक आहे. जास्त चीक पाजू नये कारण अपचन होईल, डायरिया लागेल आणि पिलू एखाद्या वेळेस दगावू शकता. त्यामुळे पिलाच्या 10%च्या वर त्याला चीक किंवा नंतर दूधहीसुद्धा पाजू नये. तेवढं एक आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक राहते. त्यानंतर मुद्दा आहे तो डिवर्मिंग. त्याला आपण जंतनाशन
हा एक फार महत्त्वाचा एक मुद्दा शेळीपालनामध्ये आहे. कारण शेळ्या बाहेर चरायला जातात, बाहेर पाणी पितात, त्यामुळे यांना जंतचा प्रादुर्भाव आपल्याला याच्यामध्ये बऱ्यापैकी आढळतो. जरी जंत शेळ्यांमध्ये असले तरी शेळी बिमार दिसत नाही, ती सदृढच दिसते. तेवढा फरक पडत नाही शेळीमध्ये, तिचं सगळं व्यवस्थित चालते, शरीरक्रिया व्यवस्थित चाललेल्या असतात, आपल्याला असं सदृढ असते. पण जर कृमी शरीरामध्ये असेल, जंत शरीरामध्ये असेल जनावरांच्या, तर त्याची जी प्रजोत्पादन क्षमता आहे किंवा आपल्याला जे अपेक्षित प्रोडक्शन त्या जनावरापासून मिळायला पाहिजे ते तेवढं मिळत नाही. आणि जंत जर शेळीमध्ये असेल तर ती थोडीशी अशक्त दिसेल. जास्तच जर एक प्रादुर्भाव असेल तरच ती अशक्त दिसतं. त्यांचं वजन थोडं घट्ट, गळ्याखाली जर सूज आली असेल तर समजायचं का बऱ्याचपैकी याला जास्त प्रमाणात कृमीचा किंवा जंताचा प्रादुर्भाव झालेला आहे. कातडी थोडीफार दिसते. हे जर लक्षणं जर दिसले तर समजून जायचं का यामध्ये जंत मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे. पण जेव्हा आपल्याला जंतनाशन करायचं असेल तर एक वर्षातून 4 वेळा प्रत्येक 3 महिन्यातून जंतनाशन करणं आवश्यक राहते. ते जंतनाशक औषध देताना एकच एक औषध दरवेळेस द्यायचं नाही. जर यावेळेस तुम्ही एक औषध दिलं असेल तर दुसऱ्या वेळेस ते औषध बदलून दुसरं औषध द्यायला पाहिजे. ते रोटेशनमध्ये औषध दिलं गेलं पाहिजे. कारण एकच एक औषध तुम्ही वारंवार जर दिले तर त्या औषधाचा एक त्याला ती प्रतिकार क्षमता जी आहे त्याची ती कमी होऊन जाते. त्याला किंवा आपण इम्यून होऊन जातात त्या औषधाला. त्यामुळे असर जो असतो त्या औषधाचा कमी होतो. म्हणून कारण बरेच औषध असे असतात, जर तुम्ही लिव्हर फ्लूकला जर फ्लूक असेल तर त्याला वेगळं औषध द्यावं लागते, पट्टकृमी असेल तर त्याला वेगळं औषध द्यावं लागतं. थोडंसं ते औषध शक्यतोवर देताना पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन किंवा लेंडीची प्रयोगशाळेमध्ये चाचणी करूनच त्याला औषध दिलं गेलं पाहिजे. हे तेवढं लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो शेळ्यांचा रोग. आता शेळ्यांमध्ये सगळे रोग सारखेच दिसतात. नाकात शेंबूळ येणे, थोडीशी पातळ हगवण लागणे, टेम्परेचर असणे, हा जवळपास हा एक कॉमन सिम्पटम तुम्हाला प्रत्येक शेळी सध्या सगळ्याच रोगांमध्ये सारख्या प्रमाणात दिसतो. त्यासाठी आपल्याला एकच करायचं आहे का तो रोग यायच्या आधीच त्याचं जर नियंत्रण केलं तर आपण ते रोग जनावरांमध्ये टाळू शकतो. त्यासाठी आपल्याला व्हॅक्सिनेशन करणं फार आवश्यक राहतं. आता व्हॅक्सिनेशन कसं करायचं, जवळपास पावसाळ्याच्या आधी जवळपास एप्रिल मे महिन्यामध्ये आंत्रविषार आहे, घटसर्प आहे, त्यानंतर फुफ्फुसाचा दाह आहे, CCPP वगैरे, ह्या लसी टोचून घेणे फार आवश्यक राहतं. आणि जानेवारी आणि जून महिन्यात FMD याला लाळ खुरकत म्हणतात, या रोगाची सुद्धा लस आपण टोचून घेतली पाहिजे. आणि बाकी लसी ह्या फक्त वर्षातून एकदा द्यावं लागतात, पण जी FMDची जी लस आहे वर्षातून 2दा द्यावं लागतं. प्रत्येक 6 महिन्यानंतर ती देणं आवश्यक राहते. आणि त्याची इम्युनिटी फक्त 6 महिने असल्यामुळे वर्षातून 2दा ती लस दिल्या गेली पाहिजे. त्यानंतर जर व्यवसाय म्हटलं तर आपल्याला एखाद्या वेळेस शेळ्यांची मरतूक होते किंवा पिलांची मरतूक होते. मोठे झालेले पिले जे असतात 6 महिन्याच्या वरचे, तेव्हा मग ते आपलं नुकसान आपल्या स्वतःलाच आपल्याला हे करावं लागतं. त्यासाठी शेळ्यांचा आपण विमा काढू शकतो. शेळ्यांचा विमा हा वयाच्या 6व्या महिन्यानंतर कधी काढता येतं. त्यासाठी ज्या काही जनरल इन्शुरन्स कंपनीज आहे, ओरिएंटल इन्शुरन्स आहे, त्यानंतर तुमच्या न्यू इंडिया इन्शुरन्स आहे, अशा ज्या 4 कंपनीच्या जनरल इन्शुरन्सवाल्या, त्या इन्शुरन्स कंपन्या या शेळ्यांचा विमा काढतात आणि 4% प्रीमियम घेतात. जनावराच्या किमतीच्या 4% प्रीमियम आणि त्याच्यावर सर्व्हिस टॅक्स जवळपास 5%. जर आपण ऑन ॲव्हरेज जर विचार केला तर 5%, जनावराच्या किमतीच्या 5% आपल्याला विमाची प्रीमियम भरावं लागतं आणि तो पैसा परत मिळत नाही. त्यामुळे एक वेळा तुम्ही पैसा भरला तो परत मिळत नाही. जर तुमचे जनावर मेले तरच त्याच्यापासून त्याची किंमत आहे, त्याच्याची त्याला तुम्हाला जर नुकसान झालं असेल तर तो तुम्हाला त्याची भरपाई मिळतं. पण विमा काढलेला बरा, कारण जेव्हा आपल्याला जनावरांची जेव्हा आपण
पशु निगडीत कुठलाही व्यवसाय असेल त्यावेळेस विमा काढणं हे जास्त सोयीचं राहते. विमा शक्यतोवर काढायला पाहिजे. किंवा जे एखाद्या वेळेस साथीचा रोग आला वगैरे काही आलं तर तुमच्यापैकी बऱ्यापैकी एखाद्या वेळेस मोठं नुकसान आपण त्याच्यातून आपलं आर्थिक नुकसान टाळू शकतो. म्हणून विमा काढणंसुद्धा फार आवश्यक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला व्यवसाय म्हटल्यानंतर विक्री. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, आपल्या सगळं केलं, आपण पिल्ले झाले, आपल्याला मोठेही झाले, आता ते विकणे आहे. विकण्यासाठी आपल्याला काय करायचं? जेव्हा आपण आपल्या माल जर आपला आहे तर आपल्याला पहिले आपली किंमत ठरवावी लागेल. तेव्हाच आपल्याला समजेल की आपण व्यवस्थित दरात आपण आपला माल विकलेला आहे. त्यासाठी जर आपल्याला शेळीची किंमत काढायची असेल किंवा करडाची किंमत काढायची असेल, त्यासाठी एक साधं सूत्र जर आपण वापरलं तर आपण समजू शकतो का आपल्याला बऱ्यापैकी या शेळीची किंमत करडाची किंमत मिळाली. याच्यापेक्षा कमीत किंमत मिळाली तर समजून आपल्याला कमी किंमत आलेली आहे. त्यासाठी जर सूत्र पाळलं, मटणाचा दर आज जर 360 रुपये किलो मटणाचा दर धरला, करडाचं वजन 20 किलो धरलं, गुणिले 40 भागिले 100, जवळपास 3000 रुपये त्या करडाची किंमत येते. कमीत कमी 3000 रुपयाचं तरी आपलं ते विकल्या गेलं पाहिजे. त्याच्यावर किती आलं तरी आपल्याला फायदाच आहे. कारण 40% याच्यासाठी धरले जाते. कारण जेव्हा आपण कत्तल करतो, स्लॉटर करतो गोट, त्याच्यापासून आपल्याला फक्त मांस जे आहे 42%च्या वर मिळत नाही. 41-42% हे मॅक्झिमम मिळतं. त्याच्यापेक्षा आपल्याला मटण मिळत नाही. जर 25 किलोचा जर बोकड आपण कापला तर 10.5-11 किलोच्या वर आपल्याला मटण मिळत नाही. त्यामुळे आणि जो कापणारा असतो त्याला खूर, मुंडी, कातडी हा जो ॲडिशनल तो मिळतो तो हा वेगळा. पण जे मांस असते, खाण्यायोग्य मांस जे असतं ते जे आहे ते 40% 42%च्या 40 ते 42%च्या वर मिळत नाही. त्यामुळे 40% जरी मटणाच्या भावाची आपल्याला किंमत जर मिळाली तरी आपण समजायचं का योग्य प्रमाणात आपल्याला त्या शेळीचा दर मिळालेला आहे, किंमत मिळालेली आहे, एवढं समजायचं. म्हणजे आपली फसवणूक आपण टाळू शकतो. म्हणजे हे सूत्र जर आपण लक्षात ठेवलं तर आपण व्यवसाय थोडाफार चांगल्या प्रकारे आणि फायद्यात करू शकू. धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद सर.